छत्रपती संभाजीनगर येथील SRPF पोलीस भरतीच्या मैदानावर एक वेगळीच कहाणी पाहायला मिळाली। पोलीस भरतीसाठी देशभरातील अनेक तरुण मोठ्या संख्येने मैदानावर आले होते, पण यातील एक तरुण विशेषतः चर्चेत आला। त्याची कहाणी केवळ संघर्षाची नाही, तर जिद्द आणि स्वप्नांच्या पाठलागाची आहे। तो आहे नितीन नाथू चावरे। नमस्कार, मी प्रीती खंडागळे, आपण बघत आहात आवाज इंडिया मराठी। तर बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। पायात चप्पल, मनात खाकी वर्दीचं स्वप्न। नितीन चावरे हा मूळचा अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आंधार सावगी गावचा आहे। गेल्या 2 वर्षांपासून तो पोलीस भरतीसाठी परिश्रम करतोय, मात्र त्याची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे की त्याला साधे शूजही विकत घेता आले नाही। पोलीस होण्याची जिद्द आणि स्वप्न मात्र त्याच्या मनात प्रचंड होती आणि म्हणूनच त्याने साध्या चपलांमध्येच 5 किलोमीटर धावण्याच्या परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला। SRPFचे SP विक्रम साळी यांनी या तरुणाची गोष्ट ऐकली आणि त्याची जिद्द पाहून तिथेच त्याला बोलावून घेतलं। चप्पलवर का धावलास असं विचारल्यानंतर नितीनने दिलेलं उत्तर ऐकून सर्व उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं। त्याने सांगितलं, साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते, पण पोलीस होण्याचं स्वप्न आहे, ते पूर्ण करणार। नितीनने 5 किलोमीटर धावण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि हे देखील त्याने चांगल्या प्रकारे पूर्ण केलं। धावताना त्याच्या पायाला वेदना होत्या, पण त्याने ते सहन केलं। त्याच्या डोळ्यासमोर होते त्याचे आई वडील आणि त्याची संघर्षमय कहाणी। त्याच्या हिमतीला आणि परिश्रमाला सलाम करावा लागेल। नितीनच्या संघर्षामुळे SP विक्रम साळी यांनी त्याला चांगले शूज दिले, परंतु त्यांचं कार्य थांबलं नाही। त्यांनी इतर गरीब आणि गरजू मुलांसाठीही शूज खरेदी केले आणि पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांना नाश्ता आणि जेवण उपलब्ध करण्याचं कामही सुरू केलं। या प्रकारे SP विक्रम साळींचे कार्य समाजातील असंख्य मुलांसाठी प्रेरणादायी ठरलं। याच घटना दाखवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि कष्ट यांच्या जोरावर कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते। नितीन चावरेच्या धडपडीने आणि SP विक्रम साळींच्या मदतीने दाखवलं की स्वप्नाचा पाठलाग करणारा कोणीही खूप दूर जाऊ शकतो। नितीनची ही प्रेरणादायी गोष्ट आम्हाला शिकवते की प्रत्येक अडचणीला तोंड देताना आपली जिद्द आणि इच्छाशक्ती मोठी असली पाहिजे। फक्त आर्थिक अडचणी किंवा परिस्थितींच्या दबावामुळे आपली स्वप्न कमी पडू नयेत। नितीन चावरेच्या या संघर्षपूर्ण प्रवासामुळे असंख्य तरुणांना प्रेरणा मिळेल आणि SP विक्रम साळीच्या मदतीमुळे अधिक तरुणांच्या स्वप्नांना पुन्हा एक संधी मिळेल। नितीन चावरेच्या संघर्षाची ही गोष्ट आम्हाला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साधता येऊ शकते। नितीनचा प्रवास एक उदाहरण ठरतो की जेव्हा स्वप्नांचा पाठलाग केला जातो तेव्हा परिस्थितीला मात देऊन आपला मार्ग शोधता येतो। आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन एका स्टोरीसोबत। तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।